जगातल्या इतिहास घडवणाऱ्या प्रत्येक माणसाने तीच गोष्ट केली आहे ज्याला हे पूर्ण जग अशक्य म्हणत होतं. त्यामुळे तुम्ही जे स्वप्न पाहिले त्याच्याबद्दल जर कोणी तुम्हाला असं म्हणत असेल की अरे हे तर अशक्य आहे, हे तुला कधीच नाही जमणार, तर त्यासाठी नक्की प्रयत्न करा. कदाचित तुम्ही सुद्धा इतिहास घडवाल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुमचा कंबाईंड ग्रुप बी आणि सी 2024ची जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठीचा जो एक प्लॅन आहे 180 डेज चॅलेंज म्हणून, त्या चॅलेंजचा जो पुढचा पार्ट असणार आहे, पुढचा सब्जेक्ट असणार आहे, पुढचं जे स्टडी टाइम टेबल असणार आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यापूर्वी एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणजे मला काही व्हिडिओज अपलोड करायचे होते, काही ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, खूप मोठा कंटेंट जी असता शेअर करायचा होता, पण तुम्ही करू शकले नाही. ॲक्च्युली व्हिडिओज जे ऑलरेडी चॅनलवरती आहेत त्याच्या लिंक मी शेअर केल्या होत्या टेलिग्रामवरती, बट नवीन जे व्हिडिओज मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते ते मी शेअर करू न शकण्यापाठीमागचं एक रिझन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नुकताच नवरात्रीचा उत्सव जो आहे तो पार पडला आणि मी जिथे राहते तिथून अगदी 15 ते 20 मीटर अंतरावरतीच देवीची प्रतिष्ठापना केली जाते आणि मग त्यामुळे दिवसभर ते सॉन्ग सुरू असायचे आणि रात्री जागर असल्यामुळे रात्री पण मग परत ते गायनाचा कार्यक्रम वगैरे सुरू असायचा, आराध्याचा वगैरे. आणि त्यामुळे इतके दिवस झालं मला व्हिडिओ अपलोड करायचा होता, बट म्हणजे मी अगदी मध्यरात्री जरी लेक्चर करायचं म्हटलं तरी ते सुद्धा पॉसिबल नव्हतं, कारण जागरणाचे वगैरे कार्यक्रम सुरू होते. सो कंटिन्युअसली ते आवाज येत होते आणि त्यामुळे मला ते शक्य नाही झालं, त्याच्याबद्दल सॉरी. बट हां, मी त्याच्या बदल्यात म्हणजे जेवढे पण ऑलरेडी चॅनलवरती असणारे व्हिडिओज आहेत कुठले पाहायचे ते पण तुम्हाला सांगितलं होतं आणि काही नव्याने जे व्हिडिओज आहेत म्हणजे जे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिले नसतील त्याच्या लिंकसुद्धा शेअर केल्या होत्या. आता आपला जो आहे तो ऑलरेडी करंट अफेअर्सचा बराचसा पार्ट, रादर मी म्हणेन जानेवारीपासून अगदी सप्टेंबर 2023पर्यंतचे करंट अफेअर्स प्लस डिसेंबर 2022चे करंट अफेअर्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत आत्तापर्यंतच्या स्टडी प्लॅनमध्ये. प्लस आपण फर्स्ट मंथमध्ये मराठी इंग्लिश कंप्लीट केले, पण ते आता आपण कन्सिडर नाही करत आहोत कारण आपण फक्त प्रीबद्दल बोलतोय. तर तुमचे आता पॉलिटी आणि जॉग्रफी हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते अभ्यासून कंप्लीट झाले असतील. आता जो पुढचा सब्जेक्ट आहे जो मी ऑलरेडी सुरू केलेला आहे म्हणजे डे 54चं जे टार्गेट तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्हाला हिस्ट्रीचं मिळालेलं आहे आणि आता इथून पुढे हिस्ट्रीचे स्टडी टार्गेट तुम्हाला मिळतील. याच्यासोबतच इकॉनॉमिक्सचे काही टॉपिक जे आहेत ते मी ॲड करेन, कारण नंतर सायन्स मोठा पार्ट आहे. सो इकॉनॉमिक्सचे असे टॉपिक मी ॲड करेन जे तुम्हाला अभ्यासायला इझी जातील, जे की फार जास्त डिफिकल्ट नसतील. ट्राय करेन मी की तेच टॉपिक मी ॲड करेन, म्हणजे तुम्हाला हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स तुम्ही पॅरलली स्टडी करू शकाल. त्याच्यातही मी काही दिवसांचं तुम्हाला म्हणजे फक्त एखाद्या दिवशी फक्त हिस्ट्रीचं टार्गेट असेल किंवा इकॉनॉमिक्सचं असेल, हा थोडासा वेळ मी तुम्हाला वाढवून देईन. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की काही जण म्हटले की मॅम पुढे पाठ मागे सपाट होते, काय करायचं. तर ॲक्च्युली जे तुमचे इनकम्प्लीट टास्क असतील किंवा जे काही तुमची रिव्हिजन बाकी असेल त्याच्यासाठी मी 2 दिवसांचा कालावधी दिला होता. बट बऱ्याच जणांचं असं होत असेल की स्टडी केलेला आहे एखादा टॉपिक पण नंतर गॅप पडतो किंवा पुढचं टॉपिक करत जातो आपण, मग मागचं नाही आठवत. सो त्याच्यासाठी आता आपण काय करणार आहोत, हिस्ट्रीसोबतच तुम्हाला रिव्हिजनसाठीचे टार्गेट मिळतील. म्हणजे एक मेन टॉपिक असेल हिस्ट्रीचा जो की तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही रिव्हिजन कराल. कशाची? पॉलिटी आणि जॉग्रफीची. सो पॉलिटी आणि जॉग्रफीची रिव्हिजन तुमची होईल, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत हा पार्ट जो आहे तो अभ्यासलेला आहे. सो कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत. आता तुम्हाला फक्त रिव्हिजनची गरज आहे. मग रिव्हिजन तुम्ही तुमच्या नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे ज्या नोट्स आहेत त्या रिवाईज करू शकता तुम्ही, किंवा जास्तीत जास्त MCQ सॉल्विंग त्या माध्यमातून जाऊ शकता, किंवा यापूर्वी जे तुम्ही क्वेश्चन्स सोडवलेले आहेत त्याच्या ॲनालिसिसचं रिव्हिजन या माध्यमातूनही जाऊ शकता, किंवा जर तुम्ही काही ट्रिक्स वगैरे नोट डाऊन करून ठेवल्या असतील आपल्या लेक्चर्समधून किंवा तुमच्या काही स्वतःच्या असतील किंवा इतर ठिकाणावरून तुम्हाला मिळालेले असतील तर त्याची रिव्हिजन तुम्ही करू शकता. आणि प्लस PYQ तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, फॉर्मॅट सांगितलं होतं स्टडीचं, त्याच्यातून तुम्ही केलंच असेल. सो ही रिव्हिजन तुमची सुरू राहील, म्हणजे तुम्ही हिस्ट्रीचा पार्ट तर कराल पण सोबतच तुम्ही पॉलिटी आणि जॉग्रफीची रिव्हिजन कराल आणि ही जी तुमची रिव्हिजन असेल याच्यातून पॉलिटी आणि जॉग्रफी तुमचं परफेक्ट होऊन जाईल. 2023ला जो पेपर झाला कंबाईंड ग्रुप बी आणि सीचा, त्याच्यामध्ये पॅटर्न जो आहे किंवा आपण म्हणूयात नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत प्रत्येक सब्जेक्टचे ते चेंज झालेले होते आणि हिस्ट्रीचे आत्तापर्यंत 15 क्वेश्चन्स येत होते, बट हा नंबर जो आहे तो 10वरती येऊन थांबला. मग आता 10 क्वेश्चन्स येत आहेत, मग त्याच्यासाठी मी किती मेहनत घ्यायची हा एक प्रश्न असतो. पण जर तुम्ही मेरिट पाहिलं, कट ऑफ पाहिला, ज्या पद्धतीने कट ऑफ हाय होत चालला आहे त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही सब्जेक्टला इग्नोर नाही करू शकत. म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा मी नवीन चॅनलची सुरुवात केलेली तेव्हा मी व्हिडिओमध्ये हे सांगत होते की तुम्ही एक सब्जेक्ट स्किप करून सुद्धा तुमचा रिझल्ट येऊ शकतो.
कारण तसे रिझल्ट येत होते स्टुडंटचे. एक सब्जेक्ट कम्प्लिटली स्किप केला तरीसुद्धा स्पर्धेमध्ये टिकून राहणं सोपं होतं, कारण कट ऑफ तितका हाय जात नव्हता. स्टुडंट म्हणजे जे क्वेश्चन्स येत होते तिथंपर्यंत स्टुडंटचा अभ्यास असेल किंवा निगेटिव्ह मार्किंगला टॅकल करणं हे स्टुडंट्सना तितकंसं जमत नव्हतं. बरेचसे विद्यार्थी जे नवीन आहेत किंवा अगदी जे आधीपासून प्रिपरेशन करतात त्यांच्यासुद्धा खूप सिली मिस्टेक होत होता. पण आत्ता एक अवेअरनेस म्हणा की प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ज्या स्टुडंट्सना शहरामध्ये नाही जात आहे त्यांना घरी बसून सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बरेचसे ट्रिक्स अँड टेक्निक्स जे आत्तापर्यंत ओपनली कुठेही शेअर केले जात नव्हते, म्हणजे जे फक्त क्लासेसमध्ये शेअर केले जायचे. फॉर एक्झाम्पल, जर मी ऑफलाईन क्लास घेते किंवा मी ऑनलाईन जरी घेत असेल तरी ते केवळ माझ्या स्टुडंटसोबतच मी शेअर करेन. ही जी एक म्हणजे मानसिकता होती त्याच्यातून बरेचसे लोक कुठेतरी बाहेर येतात. ओपनली आता सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात, तरीही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शेअर केल्या जात नाहीत. म्हणजे माझ्या एका स्टुडंटनी एक फेमस क्लासची एक क्लिप माझ्यासोबत शेअर केलेली, जिथे तिथले टीचर त्यांना असं बोलले क्लासमध्ये, ऑफलाईन क्लासमध्ये, की म्हणजे एक टॉपिक होतं खूप हार्ड होता आणि तो त्यांनी शिकवला आणि त्याची ट्रिक द्यायची होती. बट ते म्हटले की मी ट्रिक नाही सांगत तुम्हाला आत्ताच, एक्झाम जवळ आली की सांगेन, कारण मी आत्ता तुम्हाला सांगितले तर तुम्ही लगेच बाहेर जाता आणि बाहेरच्या स्टुडंट्सना सांगता, मग ते बाकीचे विद्यार्थी पण आहेत ते पास होतात आणि तुम्ही नापास होतात. अर्थात मी सुरुवातीपासून, म्हणजे अगदी तुम्ही पहिला दुसरा व्हिडिओ जर पाहिला चॅनलवरती तर तेव्हापासून मी हेच सांगते की आपलं ज्ञान जे आहे ते तुम्ही द्याल तर ते वाढत राहतं. कारण असं होऊ शकतं की तुम्ही दुसऱ्यासोबत ट्रिक शेअर केली आणि तुमच्यासोबत काहीतरी शेअर केलं, तर हा एक दृष्टिकोन आता सध्या बदलत आहे बऱ्याच ठिकाणी, की लोक ओपनली स्ट्रॅटेजीज शेअर करतात, स्टडी प्लॅन प्रत्येकाकडे आहे आणि या सगळ्या गोष्टी किंवा कुठल्या पद्धतीने क्वेश्चन्स येतात, रेफरन्सेस बऱ्यापैकी क्लिअर असतात डोक्यामध्ये आणि याच्यामुळे कुठेतरी कट ऑफ, म्हणजे मुलांचा अभ्यास वाढला आहे, मुलांना कळते की कुठल्या गोष्टी कशा टॅकल करायच्या आणि त्याच्यामुळे कट ऑफ वाढत चालला आहे. त्यामुळे आत्ता ही परिस्थिती नाही आहे की तुम्ही एखादा सब्जेक्ट स्किप कराल. क्लिअर? त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे पण सब्जेक्ट आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टवरती लक्ष देऊन अभ्यास करणं हे इम्पॉर्टंट आहे. मग आता इथे आपण हिस्ट्रीला असं करायचं का की नाही मला नाही जमत? नाही, हिस्ट्रीला पण तितकंच तुम्हाला व्हॅल्यू द्यायची जेवढी बाकी सब्जेक्ट्स नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, जरी आत्ता 2023च्या पेपरला पॅटर्न म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स सब्जेक्ट वाईज जरी चेंज झाले असतील, डू नॉट एक्सपेक्ट की 2024चा जो प्रीचा पेपर येईल सेम नंबर्स राहतील क्वेश्चनचे, कारण आयोगाची सवय फ्लक्च्युएट होत राहतात गोष्टी आणि त्याच्यामुळे एक पॅटर्न सेट झाला. मग आत्ता आले होते 2023ला तेवढे, म्हणजे 2024ला तसेच येतील या अपेक्षेने जर तुम्ही जाल आणि जर चुकून जर चेंज झाला नंबर ऑफ क्वेश्चन्स तर तुम्ही आणखी जास्त टेन्शनमध्ये याल. जसं की 2023च्या पेपरला मुलांचं झालं होतं की मुलांना माहिती होतं नॉर्मली मॅथ्स रिझनिंगचे 15 क्वेश्चन्स येतात आणि त्या अनुषंगाने मुलं गेली होती आणि सडनली 20 क्वेश्चन्स, आणि त्याच्यातही आय थिंक बऱ्याच सेटमध्ये असं होतं की पहिला क्वेश्चन म्हणजे सुरुवातीचे जे 20 क्वेश्चन आहेत तेच मॅथ्स रिझनिंगचे होते. मग ज्या मुलांनी पहिल्यापासून मॅथ्स रिझनिंगला इग्नोर केले किंवा तितकी व्हॅल्यू नाही दिली किंवा तितकंसं केलं नाही डीपमध्ये, त्यांचं असं झालं की सुरुवातीचे 20 क्वेश्चन्स डिरेक्टली मॅथ्सचे पाहिले की ते तिथे आपलं टेम्परामेंट हँडल करणं, आपल्या डोक्यातले विचार, आपलं स्वतःला आपण ते एक्झाम स्ट्रेस हँडल करणं इतकी इझी गोष्ट नसते. त्याच्यासाठी तुम्हाला फार आधी मेहनत घ्यावी लागते, भयानक मेहनत घ्यावी लागते त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तितकं प्रिपेअर होण्यासाठी किंवा त्या गोष्टींना फेस करण्यासाठी. आणि याच्यामुळे पुढे जाऊन जे इझी क्वेश्चन होते ते सुद्धा बऱ्याच मुलांनी चुकवलेत. लकीली क्लार्कचा जो कट ऑफ आहे तो खूपच कमी लागला आणि त्याच्यामुळे खूप सगळे स्टुडंट ग्रुप सीला इन झाले. बट ज्यांचं ड्रीम होतं, ड्रीम पोस्ट होती ग्रुप बी, ते बरेचसे याच्यातून बाहेर पडले. आणि देन आता तुम्ही परत सुरुवात करताय तर मी अगेन सांगेन, कुठलाही पेपर असेल, प्रीचा असो मेन्सचा असो, तुम्ही कुठल्याही टप्प्यावरती असाल, 0 एक्सपेक्टेशननीच तिथे जायचं. तयारी करताना सगळे ॲस्पेक्ट डोक्यात घ्यायचे, पण पेपरला जेव्हा तुम्ही ॲक्च्युली अपियर होताय त्यावेळेला मात्र तुम्ही 0 एक्सपेक्टेशननी गेलं पाहिजे. तिथे तुमचा हा अप्रोच असला पाहिजे, जे समोर येतंय ते मला स्वीकारायचं आहे, तर कुठेतरी तुमचा निभाव लागतो. मग आता हिस्ट्रीच्या बाबतीत एवढं सगळं मी का सांगितलं, कारण अभ्यास करताना अगेन बऱ्याच जणांच्या डोक्यात हे असतं की मी करू की नको करू, कारण हिस्ट्रीचे अनलिमिटेड सोर्सेस आहेत. म्हणजे बाकी सब्जेक्टसाठी पॉलिटी असेल, जॉग्रफी असेल, देन तुमचं सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, तुम्ही ठराविक एका प्रकाशनचं बुक सांगू शकता, ठराविक एका शिक्षकांचं बुक सांगू शकता की अरे हे वाच, एवढं वाचलं तरी इनफ आहे, त्याला बाकीचं या गोष्टीचं टच दे. बट तुम्ही हिस्ट्रीचं जर पाहिलं, कितीही वाचा. मेन्ससाठी तर असं आहे की जर समजा 10 क्वेश्चन्स आले असतील तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी वेगळा वेगळा रेफरन्स पाहायला मिळेल. मग इतके रेफरन्स बुक रीड करायचे का? नाही. कुठलंही एक बुक, त्याच्यातही बेस्ट जे म्हणजे मी आत्तापर्यंत रीड केले किंवा जे माझ्या दृष्टीने मला वाटतं किंवा जे टॉपर्सनी पण सजेस्ट केले
त्याच्यापैकी एक बुक मी तुम्हाला सांगू शकते, समाधान महाजन सरांचं, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल तर इतिहास तर दिला, त्याच्यासोबत महाराष्ट्राचा पण दिला. आणि तुमचं जर सिलेबस तुम्ही पाहिला तर तिथे असं मेन्शन केलं आहे, भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भाचा, म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह जो इतिहास आहे तो तुम्हाला करायचा, भारताचाही करायचा आणि महाराष्ट्राचाही करायचा. सो ज्यावेळेला तुम्ही ते बुक पाहता तर तिथे तुम्हाला पॅरलेली गोष्टी आढळतात. कठारे सरांचं घेतलं तर ते महाराष्ट्राच्या इतिहासासाठी बेस्ट आहे. समाज सुधारक हा एक असा टॉपिक आहे हिस्ट्रीमधला की जो शहाण्या माणसांनी, ज्याला पोस्ट मिळवायचे, त्यांनी कधीही स्किप करू नये. ठीक आहे, कधीच स्किप करायचा नाही हा. आणि समाज सुधारक जर तुमचे परफेक्ट झाले तर जेवढे पण क्वेश्चन येतील, म्हणजे 10 क्वेश्चन्स आले 2023 प्रमाणे, तर 6-7 अगदी 7-8 क्वेश्चनसुद्धा तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. इव्हन जर तुम्ही त्या समाज सुधारकांच्या आजूबाजूचे, म्हणजे जर तुम्ही हिस्ट्री ॲक्च्युली असा सब्जेक्टच नाही की तो तुम्ही तोडून अभ्यासाल. हिस्ट्री म्हणजे एक तुम्ही स्टोरीप्रमाणे तुम्हाला कळलं पाहिजे त्याची पार्श्वभूमी काय आहे, कुठली गोष्ट. म्हणजे मी फार आधी ज्या वेळेला लेक्चर केलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं पण होतं की हिस्ट्रीमध्ये तुम्हाला आपण जे WH क्वेश्चन्स शिकतो ना इंग्लिशमध्ये, ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारता आले पाहिजेत की एखादी घटना का घडली. म्हणजे एखादी घटना घडली तर त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे, ती केव्हा घडली, कुठे घडली, एक्झॅक्टली तिथे काय घडलं आणि त्याचा परिणाम काय झाला. हे या अँगलने जेव्हा तुम्ही हिस्ट्री अभ्यासता त्यावेळेला तुम्हाला कळतं की अरे याची पार्श्वभूमी ही आहे, मग हे आत्ता असं घडलंय, म्हणजे तो कालावधी तुमच्या लक्षात येतो. मग त्या कालावधीमध्ये असणारे व्यक्ती कुठले आहेत आणि त्याचा परिणाम पुढच्या कुठल्या गोष्टीवरती झालेला आहे, हे ज्यावेळेला तुम्हाला कळतं. म्हणजे 1857 पासून अगदी तुम्ही पुढे गेलात तर प्रत्येक गोष्ट, म्हणजे कुठलीही गोष्ट घडण्यापाठीमागे आधी घडलेली कुठली तरी गोष्ट कारणीभूत आहे. मग ती आधीची गोष्ट समजून घ्या, तुम्हाला ॲटोमॅटिकली गोष्टी समजत जातात की त्याचा परिणाम काय झाला, मग त्या कालावधीमध्ये कोण होतं. आणि जर तुम्ही सगळं सेपरेट करून वाचायला जाल तर तुम्ही खूप जास्त कन्फ्युजनमध्ये जाल, खूप अवघड होऊन जातील गोष्टी. त्याच्यामुळे त्या पद्धतीने जा. कुठलेही एक एज्युकेटर ज्यांचं हिस्ट्री तुम्हाला समजतं ते तुम्ही फॉलो करू शकता, जे तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे एक्सप्लेन केलेलं समजेल. असं नको की पुस्तकात आहे तेच तुम्हाला वाचून दाखवलं आणि झालं, असं नाही. ज्यांचा अभ्यास आहे आणि जे व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतात गोष्टी. कारण हिस्ट्री हा विषय असा आहे की तुम्ही कितीही पाठ केलं तरी ते विसरलंच जातं हिस्ट्री, आणि ॲक्च्युली तो पाठांतराचा विषय नाही आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, सो त्या पद्धतीने तुम्ही हिस्ट्रीला टॅकल कराल. आता रेफरन्स बुककडे आलं तर मी एक सांगितलं, समाधान महाजन सरांचं बुक. एक बुक जे तुम्ही स्किप करूच नाही शकत हिस्ट्रीचा अभ्यास करायचा असेल, दॅट इज 11th स्टँडर्डचं बुक हिस्ट्रीचं. हे तुम्ही स्किप करूच नाही शकत. जुनं जे पुस्तक आहे 11वीचं त्या पुस्तकाबद्दल बोलते मी, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास पाहायला मिळतो आणि त्याच्यातून इतके क्वेश्चन्स बनतात की तुम्ही कुठलाही एक पेपर काढला पाठीमागचा तर तुम्हाला तिथे 100% 11वीच्या पुस्तकातून रेफरन्स असलेला प्रश्न सापडतो म्हणजे सापडतोच. मग त्याच्यामध्ये दिलेल्या क्रांतिकारी चळवळी असतील किंवा महाराष्ट्रातले समाजसुधारकांचं कार्य असेल, कामगार चळवळ असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तिथे दिलेल्या आहेत. जे अगदीच प्राचीन किंवा मध्ययुगीन आहे त्या गोष्टी तुम्हाला वाचायची गरज नाही आहे, मध्ययुगीनचं स्पेसिफिकली मी म्हणेन. बट महाराष्ट्राच्या संदर्भाच्या रिसेंटच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही जर कंबाईनसाठी तयारी करत असाल तर त्या गोष्टी तुम्ही अभ्यासणं तिथे एक्सपेक्टेड आहे. तिथे समाजसुधारकांची सुद्धा खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे, वेगवेगळ्या चळवळी खूप छान पद्धतीने दिलेल्या आहेत आणि फॅक्ट खूप व्यवस्थित तिथे दिलेत. जे तुम्ही व्यवस्थित जर अभ्यासलं तर डेफिनेटली हिस्ट्रीमध्ये तुम्ही स्कोर करू शकता. आणि याच्यासोबत तुम्ही काय कराल, मग जर दुसरं कुठलं रेफरन्स बुक असेल त्या बुकमधून, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा ठराविक घटक अभ्यासताय आणि त्या घटकाशी रिलेटेड, फॉर एक्झाम्पल आपण जर राष्ट्रीय चळवळ घेतली, मग राष्ट्रीय चळवळ तुम्ही अभ्यासताय तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती एका बुकमध्ये मिळतेच आहे. पण समजा दुसरं एखादं बुक आहे जिथे एक्स्ट्रा ॲडिशनल पॉईंट आहे किंवा तुम्ही याच्यासाठी क्वेश्चन पेपर ॲनालिसिससाठी काही बुक्स घेत असाल तर त्याच्यामध्ये एखादा असा पॉईंट तुम्हाला मिळाला की जो तुमच्या बुकमध्ये नाही, तर तो लगेच तिथे तुमच्या बुकमध्ये तुम्ही ॲड करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीने स्टडी केलं तर हिस्ट्री तुम्हाला इझी जाईल आणि तुम्हाला हिस्ट्रीपैकी आउट ऑफ मार्क्स पण मिळतील, कारण स्टुडंट्स घेतात. ठीक आहे, उगीच तो फार अवघड आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. कारण जी गोष्ट मी आता सुरुवातीलाच सांगितलं, जे जगाला अशक्य वाटतं ते ज्याने करून दाखवलं त्यानेच इतिहास घडवला. मग तुम्ही जे करताय ते अशक्य तर नाहीच आहे, ते बऱ्याच जणांनी यापूर्वी केलेलं आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला करायची, फक्त थोडे प्रयत्न त्या दिशेने असणं आवश्यक आहे. सो हिस्ट्री तुम्हाला करायचं आहे. इथून पुढे जो काही आपला स्टडी प्लॅन आहे त्याच्यामध्ये बुक मी तुम्हाला सांगितलं 11thचं बुक जे आहे त्याची PDF आपल्या ॲपवरती मी अपलोड करेन. ॲप आहे वॉरियर ऑफिसर आणि तिथेच डेली स्टडी टार्गेट्स मिळतात. आता असे विद्यार्थी ज्यांना हा प्रॉब्लेम आहे की मॅम याच्यापूर्वीचं टार्गेट आम्ही केलेले नाही आहेत, किंवा ज्यांना असं वाटतंय की माझं करंट अफेअर्स मागं राहिलेलं आहे, त्यांनी काय करायचं,
तर तुम्ही काय कराल, मी तुम्हाला सेपरेटली करंट अफेअर्सचे टार्गेट नाही देणार. आता तुम्ही काय कराल, पाठीमागे जो मी प्लॅन शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे अगदी डे 1 पासून जे काही स्टडी टार्गेट दिलेत, जर तुम्हाला असं डे 1 डे 2 सर्च करत बसायला कंटाळा येतोय तर डे 1च्या आधी, आय थिंक डे 1 की डे 2च्या आधी एक मी पूर्ण प्लॅन जो असणार, म्हणजे आय थिंक 30 डेजचा जो प्लॅन आहे, 32 असतील, तो 32 डेजचा एक प्लॅन जो आहे तो कंप्लीट प्लॅन मी शेअर केला आहे. देन अगेन पुढचा अगदी 52 डे 52 पर्यंतचा प्लॅन जो आहे तो मी नंतर शेअर केला, जो की फुल प्लॅन एकाच ठिकाणी आहे डेली स्टडी टार्गेटच्या टॅबमध्ये. मग तो तुम्ही ओपन कराल आणि तिथून तुम्ही करंट अफेअर्सचे जे आहे ते डे वाईज तुमच्याकडे लिहून ठेवाल की 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये किती करायचं, तुम्हाला कुठला मंथ करायचं आहे, आणि त्याच्यानुसार इथून पुढे करायला सुरुवात करा. जरी इथून पुढे जरी तुम्ही सुरुवात केली करंट अफेअर्सला तरी सुद्धा तुमचं करंट अफेअर्स होऊन जाईल. जानेवारीपासूनचं पण होईल आणि पाठीमागचं जे आहे ते पण होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे मी म्हटलं पॉलिटी आणि जॉग्रफी, इथे काय कराल, तर आता या मुलांना मी काय सांगितलं की तुम्ही हिस्ट्री करा आणि सोबत पॉलिटी आणि जॉग्रफीची रिव्हिजन करा. सो तुम्हाला काय करायचं आहे, हिस्ट्रीसोबत जर तुमचं इनकम्प्लीट असेल तर पॉलिटी आणि जॉग्रफीचे टॉपिक स्टडी करायचं. म्हणजे ज्यावेळेला हे लोक हिस्ट्री आणि पॉलिटी जॉग्रफीची रिव्हिजन करतात, म्हणजे हिस्ट्रीचं स्टडी आणि पॉलिटी जॉग्रफीची रिव्हिजन करतात, तर तुमचं जर राहिले म्हणजे इनकम्प्लीट आहे किंवा मे बी तुम्ही नव्याने जॉईन झालात, तुम्ही याच्यापूर्वी प्लॅन नाही फॉलो केला, तर तुम्ही काय कराल, मग पॉलिटी आणि जॉग्रफीचे जे स्टडी टार्गेट्स आहेत ते तुम्ही याच्यासोबत कराल. ज्यावेळेला हे लोक रिव्हिजन करतात त्यावेळेला तुम्ही ते स्टडी कराल, अशा पद्धतीने कंप्लीट कराल. ठीक आहे. मग ज्यांना हा डाऊट होतं की पुढे पाठ मागे सपाट होतं त्यांचा पण डाऊट क्लिअर झाला असेल. ज्यांना हा डाऊट होता की इथून पुढे काय करायचं त्यांचा पण डाऊट क्लिअर झाला असेल. अँड देन एक मोठी अनाऊन्समेंट मी करणार आहे दिवाळीच्या वेळेला. एक मोठं गिफ्ट तुमच्यासाठी येते, अर्थात 100 डेजवाल्यांना तर माहितीच आहे काय, बट दिवाळीच्या आधी जस्ट मी एक अनाऊन्समेंट करणार आहे जी तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल असेल. सो मी त्याच्यासाठी एक्सायटेड आहे आणि त्याची तयारी पण मी करते, सो तुम्ही पण असाल. आणि अगेन मी सांगते की 29 तारखेला आपले PSI लोक जे आहेत 29 ऑक्टोबरला, म्हणजे भावी PSI लोक, त्यांची एक्झाम आहे. सो मी थोडी त्यांच्यासोबत, म्हणजे आता मला 3-4 दिवस राहिलेत, त्याच्यामुळे त्यांची तयारी करून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचे प्लॅन बिन रिव्हिजन हे ते सुरू आहे. त्याच्यामुळे थोडा तिकडे वेळ देणं मला आवश्यक असल्यामुळे, तिकडच्या गोष्टी कंप्लीट करायच्या असल्यामुळे इकडे मी लेक्चर्स वगैरे फारसे केस स्टडी रिलेटेड लेक्चर्स अपलोड केलेले नाही आहेत. बट एकदा त्यांची एक्झाम झाली अँड देन अगेन 5 तारखेची ते एक्झाम आहेच, बट 5 तारखेच्या एक्झाम आधीच मी काही व्हिडिओज जे आहेत ते शेअर करायला सुरुवात करेन. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याबाबतीत बिंदास राहा. आणि याच्यानंतर आता जे काही असेल ते ॲपवरती असणार आहे, त्याच्यामुळे तितकं कसं, म्हणजे ॲपवरती असणार आहे इन द सेन्स, म्हणजे कुठलं जर चॅलेंज वगैरे आलं तर ते ॲपवरती येईल. त्याच्यामुळे इतकं टेन्शन राहणार नाही की मी तुमच्यासाठी म्हणजे यूट्यूबवरती लेक्चर वगैरे घेऊ शकत नाही किंवा वेळ देऊ शकत नाही, असं होणार नाही. कारण याच्यापूर्वी ज्यावेळेला मी चॅलेंजेस घेत होते त्यावेळेला बाकीच्या टेक्निकल गोष्टी खूप होत्या की ज्याच्यामध्ये माझा फार वेळ द्यायचा. सो तो कुठेतरी थोडा सेव्ह होईल आणि जर तो टाईम सेव्ह झाला तर डेफिनेटली तो टाईम मी इकडे इन्व्हेस्ट करू शकेन. सो मग तुमच्या ज्या सरळ सेवेच्या वगैरे एक्झाम्स आहेत त्यात जर तुम्ही पॅरलली तयारी करत असाल तर त्याच्यासाठी जे काही मला तुमच्यासाठी अवेलेबल करून देता येईल ते मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्रामच्या माध्यमातून देतच आहे. आणि बाकी मग जे MPSC रिलेटेड जे आहे स्पेसिफिकली ते ॲपवरती होईल. जर मला म्हणजे बरेचसे स्टुडंट इंग्लिशसाठी रिक्वेस्ट करत आहेत, सो इंग्लिशसाठी जर काही, म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी जे मी अपलोड केलेले लेक्चर्स आहेत ते तर तुम्ही पाहतच असाल आणि त्याच्यातून तुमचा बऱ्यापैकी फायदा होतो, म्हणून तर तुमच्यापैकी बरेच लोक मला रिक्वेस्ट करत आहेत. सो जर इंग्लिशसाठी काही घेऊन मला येता येत असेल तर डेफिनेटली ते सुद्धा मी अनाऊन्स करेन इकडेच यूट्यूबवरती. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं जर कुठला व्हिडिओ आला किंवा काही अपडेट आली तर मग थोडंसं तुम्ही जागे असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट नोटिफिकेशन आल्यानंतर तरी चेक करा. अँड देन वेटिंग फॉर दॅट सरप्राईज. लवकरच ते सरप्राईज तुमच्यासाठी येईल, दिवाळीचं गिफ्ट असेल ते. आणि हा जो काही पुढचा प्लॅन आहे तो व्यवस्थित करा. अगेन इथे काय राहिलं आहे, मॅथ्स, रिजनिंग आणि करंट. तर करंटबद्दल तर मी बोललेच की तुमचं झालं आहे, आता फक्त रिव्हिजन करायचे. ऑक्टोबर मंथ ते एंड होईल, सो ऑक्टोबर पण आपण ॲड करूया 2-3 नोव्हेंबरच्या पुढे. सो तुमचं जानेवारी 2023 पासून आत्तापर्यंतचं करंट अफेअर्स जर तुम्ही प्लॅननुसार गेला असेल तर तुमचं झालं. आणि मॅथ्स, रिजनिंगचे बरेचसे टॉपिक झालेले आहेत. सो उरलेले जे टॉपिक आहेत ते इथे मी ॲड करेन आणि देन त्याच्यामध्येच तुम्हाला प्रॅक्टिस पण करायची. ठीक आहे. तर हा एक प्लॅन होता. आणि अगेन सांगते की खरंच जेन्युइन रिझनमुळे मला लेक्चर करता येत नव्हते, कारण मग मी लेक्चर रेकॉर्ड करायचं आणि त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा बॅकग्राऊंडचा नॉईज जर जास्त येणार असेल तर मग ते ठीक नाही. म्हणजे मला तसं म्हणजे अर्ध्या तासाचं पण रिलीफ नाही मिळाला की मी तेवढ्यात लेक्चर रेकॉर्ड करेन, आणि त्यामुळे लेक्चर नाही अपलोड करू शकले.
बट येस, आता अर्थातच झाल्यात सगळं सण वगैरे, तर इथून पुढे होप की तितका डिस्टर्बन्स नाही राहणार बाकी कुठल्या गोष्टीचं, आणि तुमच्यासाठी व्हिडिओज मी घेऊन येत राहीन. बाकी काही तुमचा डाऊट असेल स्टडी रिलेटेड किंवा प्रिपरेशन रिलेटेड, डेफिनेटली तुम्ही मला विचारू शकता. बऱ्याचशा गृहिणी आणि जॉब करणारे हे विचारतात की मॅम कसं मॅनेज करायचं, तर मी यापूर्वी 2 ते 3 वेळा व्हिडिओज अपलोड केले जिथे मी गृहिणींनी स्टडी प्लॅन कसा करायचा आणि जॉब करणारे जे आहेत त्यांनी कसा मॅनेज करायचा याच्याबद्दल सांगितलेलं आहे, आणि त्या गोष्टी वर्क करतात. ते मी प्रॅक्टिकली सांगितले. मी ते बिलकुल असं उगीचच काहीतरी सांगायचं म्हणून नाही सांगितलं. जे मी प्रॅक्टिकली स्वतः इम्प्लिमेंट केलेलं आहे, किंवा काही गृहिणी अशा आहेत ज्या माझ्याशी खूप क्लोज आहेत आणि त्यांना ते मी इम्प्लिमेंट करायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते इम्प्लिमेंट करून त्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे, असेच प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केलेत. लाईफमध्ये आत्तापर्यंत मी जेवढं काही चॅनलवरती शेअर केलं तुमच्यासोबत, किंवा जे पण प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केलेत, त्याच्यात मी असं कधीच नाही की जस्ट इकडचं तिकडचं ऐकलं आणि जस्ट तुम्हाला सांगायचं म्हणून सांगितलं, असं केलेलं नाही आहे. जी गोष्ट प्रॅक्टिकली तुम्हाला पॉसिबल होईल तीच गोष्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येते, कारण सांगणं सोपं असतं, करणं अवघड असतं. त्याच्यासाठी आधी करून पाहायला पाहिजे, आणि हां बाबा होते मॅनेज, तर मग ते समोरच्याकडून आपण अपेक्षा ठेवली पाहिजे. आणि त्याच उद्देशाने मी तुम्हाला सांगताना त्या गोष्टी खरंच प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत का याचा विचार करूनच तुमच्यासोबत शेअर करते. आणि अगेन मी सांगते, मी स्पर्धेची भीती नाही घालते, पण जर स्पर्धा वाढते, जर अवेअरनेस वाढलेला आहे, तर तुम्हीसुद्धा त्या याच्यापर्यंत असणं, म्हणजे तुमचंसुद्धा अवेअरनेस तसं असणं, अप टू मार्क तुम्ही असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि त्यासोबतच तुमचं काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि त्यासोबतच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.